हे बघा सचिन पाटीलची झेरॉक्स कॉपी बघायची तर बघा चालले मैदानात सेम मागे रुमाल फिक्स फक्त सचिनच्या डोळ्याला चष्मा नाही इतकाच. दोन ओव्हरची मॅच आहे आणि ही जी लढत आपण पाहतोय मित्रांनो ही लढत आहे क्रमांक 3 आणि क्रमांक 4 ही जी पारितोषिक आहेत या पारितोषिकासाठी लढत आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं गेलं पहिला चेंडू येतोय डॉट. आज थोडासा बदल या अंतिम मॅच मध्ये या दोन्ही टीमच्या. ओपनिंग साठी आपण पाहिजे सचिन पाटील यांचे सुपुत्र मानव पाटील यांचा वापर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये केला जातोय ॲज अ ओपनर बॅटर म्हणून. त्याचे वडील तर नक्कीच एक चांगले ओपनर बॅटर आहेतच. ऑन साइडला चांगल्या प्रकारे फटका गॅप मध्ये आहे कदाचित क्षेत्ररक्षकाचं लक्ष त्या ठिकाणी नव्हतं. चेंडू सीमारेषा पार धावा मिळते 4 चौकार. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे. ऑफ साइडला फटका आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. डीप लॉंग ऑफ लावून चेंडूला फील्ड केलं गेलं त्या ठिकाणी फेक येईपर्यंत 2 धावा. ही सुपर डुपर मॅच असेल कारण इथून फक्त धावा आणि धावा इतक्याच तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक बॅटर अट्रॅक्ट करणार हे नक्की निश्चित. आणखीन एक जोरदार फटका ऑफ साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी एकच धाव. बोल सचिन काय बोलायचंय. अभ्यासात तो हुशार आहे क्रिकेटची आवड आहे त्याला. मात्र काय मानवच्या बॅट मधून एखादा षटकार पाहायला मिळू शकतोय का. त्याच्या वडिलांच्या बॅट मधून अनेक षटकार पाहिलेत मात्र या उमेदमान अग्री प्रीमियर लीग मध्ये एखादा षटकार मानवच्या बॅट मधून अपेक्षा आहे. त्यांची इच्छा आहे त्यांच्या वडिलांची. मात्र अभ्यासात टॉप आहे नो डाऊट. सेम स्टाइल क्या बात आहे. बैटिक स्ट्रोक खेळायचा होता. इथे देखील एक चांगला चेंडू हेमंत घरात अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं. धावा फलकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 7. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. थैंक यू डीजे सॅम धन्यवाद. निखिल आला होता का. टीम ओनर आलेत. डीजेचे ओनर आलेत की आता ऑपरेटिंगला. बरं आहे त्याला माहिती आहे ना संध्याकाळी पेमेंट घ्यायचा असतो. यावेळेस इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये आहे. स्ट्रगल करतो फिल्डर त्या ठिकाणी डीपला. एक धाव तर पूर्ण त्या ठिकाणी गेली. काय गरज आहे मानवला थोडंसं खेळून द्यायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. दिला चान्स नाही दिला. ओके विकेट घेतली का. नाराज आहे मानव नाराज आहे. हावरा कोण हावरा आहे.
राहू दे ये थँक्यू. न्यू बॅटर एक मजबूत बांध्याचा गडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर साहिल. काय साहिल हिलवणार का या गोलंदाजाला? नाव आहे साहिल, मात्र नॉन स्ट्राइक एंडला आहेत. इनसाइड आउट फटका. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये आहे. इनफिल्डच्या फिल्डरच्या वरून चेंडू फरार. 4 चौकार. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. साहिलनं षटकार मारला तर हिमांशू पाटील कडून 500 रुपये दिले जातील. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. इथे मात्र कॅच होतो ड्रॉप. कॅच या ठिकाणी पकडला गेला मॅडम. यस कॅच पकडला गेला. फलंदाज त्या ठिकाणी बाद. हे काय सुरू आहे? 2 होणार एकमेकांना टक्कर करत होते. आमचं जावय बापू करतान रेतीचा धंदा. आमचं जावय बापू करतान रेतीचा धंदा. जावय बापू करतान रेतीचा धंदा. जावय बापू करतान रेतीचा धंदा. थँक्यू. न्यू बॅटर नाव सांगायचं आहे कल्पेश नाना. चेंडू टाकून झालेत किती रे? 3. काय सुरू आहे मैदान हेच मला कळत नाही. 2 ओव्हरची मॅच आहे आणि काय सुरू आहे? साहिलवर भरपूर बक्षीस लागतात, मात्र साहिल नॉन स्ट्राइक एंडलाच आहे. साहिलला स्ट्राइक कधी येईल? काय टेस्ट मॅच सुरू आहे? यस तेच सुरू आहे. चौकार मला तर 2000 कोणी नाना नाही. नंदूकडून 2000 नानाला. फक्त पैशाची जबाबदारी आम्ही घेत नाहीत. बोलू शकतोय. चौकार मारायला संधी आहे नानाला. शतरक्षक जवळ आहेत सगळेच. म्हणजे सर्कलचे चॅलेंज आहे नानाला. हे सर्कलच्या बाहेर चेंडू टाकून दाखव. क्या बात आहे. खूप मोठी चॅलेंज नाना समोर आहे. काय चॅलेंज केले नानाला? सर्कलच्या बाहेर चेंडू टाकून दाखव. जबरदस्त चॅलेंज केलं होतं. हेमंत घरातनं चॅलेंज केलं होतं. काय नाना मारायला होता तू. स्टॉप केलास. आता साहिल स्ट्रायकर होतोय. कोणाकडून बक्षीस आहे साहिलला? पटापट बोला. अंकुश पाटील 1000 आणि हिमांशू कडून 500. निपुण कडून 500. निपुण कडून 1000 का? साहिल लाव ताकद जेवढी आहे तेवढी अंगात. मार. ठोक ठोक ठोक. वाईट आहे. पंच बोलतायत. वाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्या 15. 2 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 2. चांगला फटका आहे. जोरकस फटका. ऑफ साइडला. वाडिश लॉंग ऑफ रिझनला 1 धाव. आता पुन्हा एकदा चॅलेंज नानाला. हेमंत घरतचं हे खुलं चॅलेंज. कल्पेश पाटील साठी हेमंत घरतचं हे खुलं चॅलेंज की 30 यार्डच्या बाहेर चेंडू टाकून दाखव. नंदूचा प्राइस वाढले. सेन्सेक्स वाढलाय. नानानं चौकार मला 2000. नानानं चौकार मला 2000. आणि हेमंतचं चॅलेंज आहे की सर्कलच्या बाहेर चेंडू टाकून दाखव. कोण जिंकेल? नाही. कट केलं फक्त.
इथे फक्त ही एक धावा झाल्या त्या 17 आणि 18 धावा विजयासाठी. इथे मात्र नानाचं चॅलेंज आहे. हेमंत तुला ओपनिंगला उतरून दाखव. नानाचं चॅलेंज तुला आहे. वाघ लवकर. दत्तू ओपनिंगला तर नानाकडून 500. प्रत्येक चौकार 500. अरे आता तरी प्लेअर बदला रे. काय रे तेच तेच. जॅक्सन आवराय जाम. अरे गण्याला चान्स आहे. गण्याला कधी उतरणार. गण्या कधी येईल खेळायला. आता धीरजला थांबवा. धीरजला आणि सचिनला थांबवा. थोडस बदल करा. धीरज गेला पण धीरज पण हावरा 1 नंबरचा. जॅक्सन जय किसन चला 17 धावा करायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. वेळ कमी आहे कारण ग्रँड फिनाले खेळवायचे आणि काही कार्यक्रम आहे. चला प्लीज लवकर. कोण आहे ते गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी कालच्या दिवसामध्ये 2 धावा करू दिल्या नव्हत्या आणि गजानन स्टार्स या टीमला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला होता. तो गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रथम. मात्र बॅट्समॅन कोण होता. निपुण होता. अरे दादा तुला 4 डोले असून तुला 2 चेंडू मध्ये 1 झाला नाही. आश्चर्य वाटते मला. गावात गेला होता आज. गावात फिरला तो काल. निपुण गावात फिरला काल. नाही फिरला. चला मॅच ऑन. इथे फक्त प्लेसमेंट 1च धाव. याची लाईन या मुलाची जबरदस्त आहे. खरोखरच चांगली आहे. म्हणजे एखादा प्रोफेशनल गोलंदाज असतो ना त्याप्रमाणे हा मुलगा गोलंदाजी करतोय. चला दोन्ही टीम या ज्या फायनल मध्ये पोहोचल्या आहेत त्या सगळे खेळाडू सोबत. चांगली गोलंदाजी. सतरा धावेचं टार्गेट आहे. क्रमांक 3 18 धावेचे टार्गेट आहेत. क्रमांक 3 आणि क्रमांक 4 या ट्रॉफीसाठी ही आपण मॅच पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केलं स्क्वेअरच्या दिशेनं. डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1च धाव ती देखील आरामात चालून पूर्ण केली. फुल ऑफ लेंथ. धीरजच्या समोर अशा प्रकारचा चेंडू तुम्ही टाकूच शकत नाहीये कारण तो चेंडू धीरज तर मुलीच सोडणार नाहीये. 6 षटकार.
ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आदरणीय सचिनजी गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सचिनजी गरज साहेब, आपलं सहर्ष स्वागत. थोडेसे प्रचारामध्ये बिझी आहेत ते, मात्र आज संध्याकाळचा वेळ ते देत आहेत. थँक्यू. आणखीन एक जोरदार फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. जीवाहून प्यारा रे तूच मला यारा, तुझ्यावर पार दोता चेरी. 6 धावांची गरज आहे. धीरज, एखादा मोठा फटका, मॅच विन, वेळ वाचेल, सगळं काही वाचेल आणि एक चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळेल. म्हणजे ग्रँड फिनाले 5 ओव्हरची होईल. अपील 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 आणि येस, इट्स गॉन. फ्लॉप विल बी. धीरज पाटील या ठिकाणी परतीच्या मार्गी. गॉन. 11 खेळाडूंची ताकद रे दाखवून देऊ आम्ही मैदानात रे. निघून एकमेकांची साथ जिंकून UPL गाजवू रे. नगरीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. विचार पक्का केलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर झालाय. चला चला चला, लवकर 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 प्लीज. धावाचा जरा प्लीज, वेळ कमी आहे आपल्याकडे. समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. या ऐकूया आपण या गावाचा एक बुलंद आवाज. नक्कीच आपण म्हणू शकतोय. सन्माननीय सचिनजी घरात आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. त्यांची अशी इच्छा आहे की समालोचन त्यांना करायची इच्छा आहे आणि खरं मला देखील आवडेल त्यांच्या मुखातून समालोचन. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेत सन्माननीय सचिनजी गरज सर आमच्या सोबत. या ऐकूया आपण त्यांचा आवाज. हॅलो. सगळ्या आगरी बांधवांना शुभेच्छा. वेळ देऊ नाही शकलो त्याच्यामुळे या प्रचाराच्या मधून मी आलोय. 3ऱ्या आणि 4थ्या स्थानाची ही स्पर्धा चालू आहे. दोघांना शुभेच्छा. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. डीपला फिल्डर तिथे आहे, स्ट्रगल करतोय. एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून आपण सचिनजी घर त्यांना ऐकणार आहोत. बिझी शेड्यूल होता कारण सगळ्यात महत्त्वाचं काय तर सध्या मी म्हणेल इलेक्शनची लगबग सुरू आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे आणि ते देखील बहुजन विकास आघाडीचे एक प्रकारे एक समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यांची देखील एक जबाबदारी आहे की आपल्या पक्षाच्या सोबत राहणं. याच्यामध्ये मी तुम्हाला थांबवतोय. मी पक्षाकरता नाही आलो, मी फक्त आलोय आपल्या आगरी बांधवांसाठी आलोय. यस, नाही ते मी म्हटलं तुम्ही बिझी होते म्हणून. आता तुम्ही कॉमेंट्री करता आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला या क्रिकेट मैदानावरती राजकारण नकोय, फक्त क्रिकेट आणि आपले खेळाडू पाहिजेत. क्या बात आहे. खरोखर सचिनजी, कुठलाही असू दे, खरोखर सचिनजी असंच पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपला समाज आणि आज आपल्या या समाज बांधवांची ही मॅच आहे आगरी प्रीमियर लीग. आपल्या भाषेत बोल फरमाईश आहे कारण ये ग्राउंड जे मिनी बनले हे फक्त आपले पोरांसाठी बनले. याच्यावरती कुठला गुजराताचा हक्क नको. बरोबर आहे. हे फक्त आपले आगरी आणि आपले गाववाल्यांसाठी खेळतान. बाडोदरी खेळू दे, त्यांना प्रॅक्टिस करू दे. ते पण आपल्या यामध्ये पुढच्या यामध्ये
आपल्या कुठे बाहेर मॅच होतं त्याच्यासाठी पण ते उपयोगी येतं. सगळ्यांसाठी हे ग्राउंड आपला एक म्हणजे त्या आपल्या गावकीसाठी उमेलमान क्रीडा संकुल म्हणूनच राहिलं पाहिजे. बाकीचं काय नाही. कुठला यामध्ये मला कलर आवडाय नाही का काय नाही आवडाय. मी आज पिवला जायला आज माझ्या पक्षाचा मी प्रचार करतो पिवला आहे. बाकीचं माझं रक्त लाल आहे. थँक्यू.